वनस्पती शास्त्रातील संशोधनामध्ये एक महत्त्वाची क्लिस्टॅन्थस प्रकारातील एका नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध विदर्भातील 3 वनस्पती संशोधकांनी लावलाय। या वनस्पतीची जगात कुठेच नोंद नसून केवळ भंडारा जिल्ह्यामध्ये आढळल्याचा दावा संशोधकांनी केलाय। वनस्पतीचं फळ हे स्तूपाच्या आकाराचं असल्याचं त्यांनी क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना असं नामकरण केलंय। डॉक्टर अलका चतुर्वेदी, डॉक्टर सुभाष सोमकुवर आणि डॉक्टर जगन्नाथ गडपायले या वनस्पती अभ्यासकांनी अंबागड किल्ला परिसरातील जंगलातून ही वनस्पती शोधली आहे। दरम्यान या वनस्पती संशोधकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। ग्रामीण भागामध्ये गराडी हा शब्द प्रयोग होतो, मात्र इंग्रजीमध्ये याला क्लिस्टॅन्थस अशा पद्धतीचं वनस्पती भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील SN महाविद्यालयाचे प्राध्यापक गडपायले आणि नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक श्याम कुवर जे दोघंही वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत, यांनी ती शोधून काढले आणि खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची ही वनस्पती भंडाऱ्यासारख्या अंबागड परिसरामध्ये आढळली, ही गौरवाची बाब आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपल्यासोबत दोन्ही प्राध्यापक आहेत। प्राध्यापक गडपाले साहेब, तुमचं ABP माझामध्ये स्वागत आहे। काय नेमकी ही वनस्पती आहे, कशा पद्धतीचा तुम्ही शोध लावला? सर, ही जी वनस्पती आहे इथं आम्ही भंडारा जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास करते वेळेस किंवा वनस्पती शास्त्रांचा अभ्यास करते वेळेस याच्यात आम्हाला असं लक्षात आलं की ही वनस्पती गराडी या प्रवर्गातील आहे आणि ही वनस्पती जी आहे ही थोडी वेगळी दिसत आहे आणि वेगळी दिसत आहे तर याचा अभ्यास खूप चांगल्या लेवलवर करायला पाहिजे असं लक्षात आलं। मग आम्ही या वनस्पतीशी निगडीत सगळ्या दृष्टीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। याचं फूल बघितलं, याचे फळं बघितली, याची पानं बघितली आणि त्याच्यानंतर भारतीय BSI कोलकात्याला असलेले एक जे सेंटर आहे त्याच्यात आम्ही तापस चक्रवर्ती यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की ही वनस्पती वेगळी आहे, जी क्लिस्टॅन्थस कोलिनसपेक्षा वेगळी आहे, तर तुम्ही याला नवीन वनस्पती असं शोधून काढू शकता, कन्फर्म करू शकता असे ते बोलले। तर त्याच्यानंतर आम्ही जागतिक लेवलचे जे संशोधक आहेत तज्ञ मंडळी त्यांच्यासोबत संवाद साधला असता ते देखील सहमती दर्शवले त्यांनी की ही वनस्पती वेगळी आहे आणि त्याच्यानंतर या वनस्पतीचे सगळे जे काही बारकावे आहेत ते लक्षात घेतल्याच्या नंतर आम्ही या वनस्पतीला नवीन वनस्पती काय म्हणू त्याला आपण नवीन वनस्पती प्रकार केलं आणि हे क्लिस्टॅन्थस या वर्गातील वनस्पती आहे आणि या वनस्पतीची जी फळं आहेत ती बाकीच्या क्लिस्टॅन्थसच्या ज्या प्रजाती आहेत त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि हे जे फळ आहे हे एक स्तूपासारखं दिसलं, त्यामुळे जवळच असलेलं एक वैभव लागलेलं किंवा ऐतिहासिक वैभव असलेली वास्तू आमच्या नागपूरमध्ये आहे आणि तिचं नाव दीक्षाभूमी, त्यावरून या वनस्पतीला आम्ही नाव दिलं आणि ते म्हणजे क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना। सर, या संशोधनाला तुम्हाला किती महिन्याचा कालावधी लागला, काय काय अडीअडचणी आल्यात या दरम्यान? या वनस्पतीचं संशोधन करताना आज म्हणजे हे पूर्ण होईस्तव 2 वर्षाचा कालावधी लागला आणि यामध्ये लिटरेचर म्हणजे काय म्हणू रेफरन्सेस जे असतात ते रेफरन्सेस घेते वेळेस काही गोष्टींचा अडथळा आला, पण लोकांनी किंवा संशोधकांनी जे मार्गदर्शन करणारे होते त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली, त्याच्यामुळे हे आम्हाला सोयीचं झालं। आणि याच्यामध्ये सांगायचंच झालं तर आमच्या संस्थेची जी काय म्हणू व्यवस्थापन मंडळातली लोक आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं, त्यामुळे आम्ही फील्डमध्ये येऊ शकतो, फिरू शकतो आणि असे वनस्पतीचा अभ्यास करू शकतो। निश्चितच आपल्यासोबत प्राध्यापक सोमकुवर सर पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय ही प्रजाती कशा पद्धतीचं आता हिचं संवर्धन, जतन आणि काय संवर्धन याचा उपयोग होऊ शकतो, काय सांगाल? सर्वप्रथम ABP माझाचं धन्यवाद की तुम्ही ह्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोधून काढलेली ही क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना ह्या वनस्पतीचं एक मोठ्या प्रमाणात तुम्ही रेकग्निशन त्याला तुम्ही एक त्याला कव्हरेज देता, त्याबद्दल धन्यवाद। सर, आपण विचारण्याप्रमाणे की ह्या वनस्पतीचं येणाऱ्या काळामध्ये संवर्धन कशा पद्धतीने होईल याचं आम्ही सीड बँक तयार करत आहोत। जसं बँकेमध्ये पैसे जमा करतात त्याचप्रमाणे आम्ही याचं सीडचं कलेक्शनची सुरुवात केलेली आहे
काही सीड्स आम्ही जमा केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर ह्या वनस्पतीचा समाजासाठी उपयोग होऊ शकला तर ही वनस्पती समाजसुद्धा याला जतन करेल. भविष्याच्या दृष्टिकोनातून याचे संवर्धन करण्यामध्ये ते स्वतःच कम्युनिटी कंजर्वेशनच्या माध्यमातून याचं जतन होऊ शकतं. ज्याप्रमाणे गराडी ही वनस्पती, क्लिस्टॅन्थस पुलिनस ही वनस्पती व जैविक त्याला आपण रासायनिक कीटकनाशक सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, अधिवास नष्ट होत आहे, भरपूर परिसंस्था नष्ट होत आहेत. तर ही बायोपेस्टिसाइड म्हणजे जैविक कीटकनाशक म्हणून गराडी ही वनस्पती उपयोगात येत आहे. त्याचप्रमाणे ही सुद्धा वनस्पती जैविक कीटकनाशक म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. ह्या संदर्भात आम्ही संशोधन चालू केलेलं आहे. याचे जे रासायनिक जे स्ट्रक्चर आहेत, केमिकल्स, फायटोकेमिकल्स आहेत, ते आम्ही शोधून काढत आहोत. त्याचं कॅरेक्टरायझेशन हा पार्ट बाकी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नॅनो बायोपेस्टिसाइड्सवर सुद्धा आम्ही काम चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात याचं पेटंटिंगसुद्धा आम्ही घेणार आहोत. नॅनो बायोपेस्टिसाइड्स म्हणजे नॅनो पार्टिकल्स आणि बायोपेस्टिसाइड्सवर ह्या दोन्ही गोष्टीवर आम्ही पेटंट्स घेणार आहोत आणि याचं पूर्ण कंप्लीट जीवनचक्राचा अभ्यास म्हणजे क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना याचा सायंटिफिक मोनोग्राफ म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून वनस्पती जे हे शास्त्र आहे त्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण जीवनचक्राचा अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये याचं संवर्धन, याचं डिस्ट्रीब्युशन भारतात कुठे कुठे मिळतं, भंडारा जिल्ह्यात याचे कुठे कुठे याचा अधिवास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दीक्षाभूमीच्या वनस्पती उद्यानातसुद्धा याचं आम्ही रोपटे जगवणार आहोत. त्या माध्यमातून ते वैभव आम्ही जतन करू आणि येणाऱ्या काळामध्ये येणारे जे बडिंग सायंटिस्ट आहेत, जे आमचे विद्यार्थी आहेत, त्यांनासुद्धा अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण वनस्पती शोधण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप करण्यामध्ये अभिरुची डेव्हलप करून येणाऱ्या काळात इथल्या पूर्ण भंडारा जिल्ह्यात किती नाविन्य वनस्पती आहेत त्याचासुद्धा आम्ही शोध लावणार आहोत आणि पूर्ण इथली जी जैविक विविधता आहे, जैवविविधता आहे, इथले जे जंगलाचा अभ्यास आहे आणि इथले जे दुर्मिळ आणि अतिशय दुर्मिळ आणि क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीजच्या कंजर्वेशनच्या दृष्टिकोनातून भविष्यात मोठ्या प्रमाणात संशोधन होईल आणि त्या माध्यमातून कुठे ना कुठे आम्ही शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आमचा हातभार लागेल. हेच आमच्या जीवनाचं सफल एक प्रयोग असेल असं आम्हाला वाटते. ह्यामध्ये ह्या अभ्यास करत असताना गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन मंडळ तसेच दीक्षाभूमी स्मारक समितीचे सर्व सन्मानित सदस्य व सन्मानित पदाधिकारी यांचा आम्हाला सहकार्य लाभलं, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर अलका चतुर्वेदी मॅडम यांचंसुद्धा धन्यवाद आणि सर्व आमचे वेलविशर यांनासुद्धा धन्यवाद देतो. धन्यवाद आणि तुमचंसुद्धा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. निश्चितच क्लिस्टॅन्थसमुळे येत्या कालावधीमध्ये भंडारा जिल्ह्याचं नाव आता जागतिक पातळीवर घेतल्या जाणार आहे आणि ते या दोनच नव्हे तर यांच्यासोबत असलेल्या परत एका महिला प्राध्यापिकांच्या या संशोधनामुळे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, आंबागड किल्ला परिसर, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.